शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. काल आपण नवीन धड्याला सुरुवात केली आहे, नवीन लेसनला सुरुवात केली आहे. त्याचं नाव आहे मित्राची मदत. काल पेज नंबर 27 म्हणजे 27 आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. त्याची जे अर्थ आहे, त्याचे जे अर्थ आहे ते आपण समजून घेतलेले आहे की सुनील आणि मोहन आणि सुनील या दोघांमध्ये जे मैत्रीचा जो भाग आहे, ज्यांची ती दोस्ती आहे, ही कशा प्रकारे ठरते, जेणेकरून त्याला कशाचा गर्व होता, तर त्याला खूप श्रीमंताचा जो गर्व आहे तो त्याला खूप अभिमानी ठरतोय, जे घातक ठरतोय. बरोबर आहे. तर मग आपण आज पेज नंबर 28 ला येतोय. त्याने लवकरच आपल्या चांगल्या वर्तणुकीने सगळ्यांना आपले मित्र बनवले. वर्गातील सर्व मुले त्याला मदत करू लागली. वार्षिक परीक्षा जवळ आली होती. सर्व मुले खूप अभ्यास करत होती. सर्वांना वाटत होते की नेहमीप्रमाणे मोहनच वर्गात प्रथम येईल. पण हे काय, परीक्षेच्या काही दिवस अगोदरच मोहन खूप आजारी पडला. डॉक्टरने त्याला विश्रांती घेण्यास सल्ला दिला. मोहनने वर्गातील इतर मित्रांना मदत करण्याची विनंती केली, पण कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हते. सुनीलला हे कळताच त्याने मोहनला मदत करण्याचा निर्णय घेतला व तो मोहनच्या घरी गेला. सुनीलला पाहून मोहनला खूप आश्चर्य वाटले. मोहनला तो दिवस आठवला ज्या दिवशी सुनीलला मदत केली नव्हती. त्याला खूप पश्चाताप झाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर त्याने लवकरच आपल्या वर्तणुकीने म्हणजे चांगल्या वर्तणुकीचे, बघा सुनील जो होता तो सुनील कसा होता, मग त्याचं वर्तन कसं होतं, वर्तन म्हणजे राहणीमान, म्हणजे जेणेकरून चांगलं वर्तन म्हणजे चांगलं नेमकं काय, चांगल्या गोष्टी नेमकं काय, वाईट काय गोष्टी आहेत, कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत. बघा एखादा उदाहरण तुम्हाला सांगतोय मी. आपण चांगलं राहिलो, चांगलं बोललो, सगळ्यांसोबत चांगलं आपण गोड बोललो, बरोबर आहे नाही. आपण गोड कधी बोलतो, फक्त मकर संक्रांत हा सण आला की आपण काय करतो, गोड बोलतो, घ्या तिळगुळ घ्या आणि गोड बोला. परंतु तो दिवस गेला की नंतर आपण काय करतो, पुन्हा वाईट बोलायला सुरुवात करतो. म्हणजे याच्यामधून मला एक सांगायचं म्हणजे काय की जेणेकरून आपण जर चांगलं राहिलं, चांगलं वागणुकीने आपले जर आपले जे कर्म आहेत हे जर चांगले राहिले तर नक्की आपले कोणीतरी मित्र बनवू शकतात. तर बघा मग सुनील आपल्या चांगल्या वर्तनाने काय करू लागला, एक एक मित्र काय करू लागला, आपलंसं करू लागला, म्हणजे आपल्या जवळ घेऊ लागला. मग जेणेकरून कसं, मग चांगलं बोलणं, मदत करणं, कोणाला कधी वाईट न बोलणे, बरोबर. त्यानंतर सर्वांशी मिळून मिसळून म्हणजे हसत खेळत राहणे, याला म्हणतात चांगलं वर्तन. तर मग आपल्या वर्तणुकीने, जसं की सुनीलच्या वर्तणुकीने त्याचं काय केलं, बरेचसे सगळ्यांना त्याला काय बनवून घेतलं, आपले मित्र बनवून घेतले. वर्गातील सर्व मुले त्याला मदत करू लागली. बघा सुनीलला मग सर्व मुले काय करू लागली, मदत करू लागली. मदत म्हणजे काय, हेल्प करणे. जेणेकरून एखादं तुम्हाला फॉर एक्झाम्पल हे मार्कर माझं खाली पडलं, उदाहरणार्थ हे मार्कर पेन जो आहे हा माझा खाली पडलेला आहे आणि खाली पडल्यानंतर एखादा विद्यार्थी येतो आणि हा मार्कर घ्या, हे काय झालं, एक मदत झाली. म्हणजे जेणेकरून आपल्याला एखाद्या व्यक्तीचा रस्ता चुकला आहे, म्हणजे तो हरवलाय, त्याला त्याची घराकडे जाण्याची वाट सुचत नाहीये, आठवत नाहीये, परंतु तो रस्ता आपल्याला माहिती आहे. मग त्या रस्त्यावरती आपण जातो, आपल्या रस्त्यावरती आपण उभे असतो, बरोबर की नाही. एखादा व्यक्ती त्या तुमच्या जवळ येतोय, बरोबर आहे. मग आपण तो व्यक्ती आपल्याला काय विचारतो, बाळा हा रस्ता जातो कुठे, हा रस्ता जातो कुठे. उदाहरणार्थ आपल्याला औरंगाबादवरनं एखाद्या छोट्या खेडेगावात जायचं आहे. मग एखाद्या छोट्या खेड्यात जायचं म्हटलं तर आपला रस्ता माहीत नाहीये, परंतु आपल्याला काय करायची आहे, एखादी मदत घ्यायची आहे, याला म्हणतात मदत. जेणेकरून त्या व्यक्ती ज्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि पोहोचल्यानंतर त्याला रस्ता माहिती नाही आहे, तो रस्ता चुकतोय तो रस्ता, पण आपण त्याला जर योग्य मार्ग दाखवला त्याला म्हटलं जातं मदत. मदत म्हणजे हेल्प. मग सर्व मुले त्याला काय करू लागली, मिळून मदत करू लागली. आता वार्षिक परीक्षा जवळ आली होती. बघा वार्षिक म्हणजे काय, आपण वर्षाच्या शेवटी जी परीक्षा घेतो त्याला म्हटलं जातं वार्षिक. म्हणजे कसं की द्वितीय सत्र आपलं ज्या वेळेस होईल तेव्हा आपली काय होईल, मग वार्षिक परीक्षा पूर्ण होईल.
मग वार्षिक परीक्षा काही दिवसापूर्वी आली होती, काही जवळ आली होती, म्हणजे काही दिवस त्याला बाकी होते. जेणेकरून आता फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ तुमची प्रथम घटक चाचणी जवळ येते, म्हणजे जवळ आली म्हणजे आता काही दिवस बाकी, 8-10 दिवस बाकी असतील किंवा 15 दिवस बाकी असतील. तर या दिवसामध्ये आपलं काय करतो आपण अभ्यास करतोय, बरोबर नाही. आता वेगाने आपल्याला काय करायचं आहे, आता अभ्यास वाढवायचा आहे. मग वार्षिक परीक्षा काय आली होती, जवळ आली होती. सर्व मुले खूप अभ्यास करत होते. बघा, कोणी वाचन करत असेल, कोणी लेखन करत असेल, कोणी पाठांतर करत असेल, कोणी प्रश्न उत्तर विचारत असतील, त्या प्रश्नावरती चर्चा करत असतील, त्या लेसनवरती चर्चा करत असतील, म्हणजे असे अभ्यास ते मुलं करत होते. सर्वांना वाटत होते की नेहमीप्रमाणे मोहनच वर्गात प्रथम येईल. बघा, सर्व वाटायचे की आपल्याला नेहमी मोहन वर्गात प्रथम येतोय, तर आता याही परीक्षेला सर्वप्रथम मोहनच येईल. पण हे काय, परीक्षेच्या काही दिवस अगोदरच मोहन खूप आजारी पडला. म्हणजे त्याला आजारी म्हणजे काय, तो खूप त्याला असं कंटाळवाणे झाला, तो म्हणजे थकलाय, तो थकवा आला, म्हणजे आजारी पडला त्याला, म्हणजे की जेणेकरून त्याची मानसिक स्थिती जी होती ती अभ्यास करण्याची राहिलीच नव्हती, म्हणजे तो खूप काही आजारी पडला होता. मग काही दिवस अगोदर, म्हणजे परीक्षा थोड्या दिवसानंतर येणार आहे आणि परीक्षेच्या अगोदरच तो काय पडला, आजारी पडला. डॉक्टरने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मग आपण आजारी पडलो की आजारी पडल्यानंतर आपण कुठे जातो, डॉक्टरांकडे जातो की नाही. डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपले डॉक्टर काय करतात, आपल्याला सांगतात की तुम्हाला काय गरज आहे, आता सध्या विश्रांतीची गरज आहे, हलकं अन्न खाण्याची गरज आहे, बरोबर आहे. आपण काय करतो, मग विश्रांती घेण्याची ऐवजी काय करतो, खेळतोय, आहे की नाही. मग तशाने आपलं दुखणं थांबेल का, आपण आपला आजारपण थांबेल का, नाही. बरं, तो डॉक्टरांनी मोहनला डॉक्टरांनी काय सांगितलं की मोहन, तुला खूप काही विश्रांती घेण्याची गरज आहे, सल्ला दिला, म्हणजे त्याला मार्गदर्शन दिलं. मोहनने वर्गातील इतर मित्रांना मदत करण्याची विनंती केली. मोहनने वर्गातील सर्व इतर मित्रांना काय केलं, मदत करण्याची विनंती करू लागला, म्हणजे तो त्या ठिकाणी त्यांना कळवू लागला. पण कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हते. म्हणजे सगळ्या मित्रांना काय करते, जसं की सर्व वर्गातील मोहन हा सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना काय सांगतोय, माझी मदत मला करा, मला कोणीतरी मदत करा. पण कोणीही त्याला मदत करायला तयार नव्हते. पण सुनीलला हे कळताच त्याने मोहनला मदत करण्याचा निर्णय घेतला. सुनीलला कळालं की मोहन खूप आजारी पडलाय, मोहनला आपल्याला भेटायला जायला पाहिजे, भेट घेण्यासाठी आपण मोहनला गेलो पाहिजे, बरोबर की. जसं की आपला एखादा मित्र असं जवळचा मित्र आहे की तो भारतीय सैन्यामध्ये काम करतोय, भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहे, सैन्य दलामध्ये भरती होतोय. एखादा मित्र ज्याला भेटण्यासाठी तो येतोय, गावाकडे येतोय, पुन्हा तो ड्युटीवरती जॉईन करतोय, परंतु आपल्याला अशी आतुरता लागते, बरोबर की नाही. आतुरता काय लागते की जेणेकरून माझा मित्र मला भेटला पाहिजे, म्हणून अशी आतुरता. जसं की सुनीलला हे कळताच मोहनचं की मोहन आजारी आहे हे सुनीलला जेव्हा कळालं, तेव्हा लगेच सुनीलने मोहनकडे धाव घेतली व तो मोहनच्या घरी गेला. म्हणजे जसं की मोहनचं जे घर आहे, मोहनचं ज्या ठिकाणी मोहन राहतोय, मोहनचं जे निवासस्थान आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जसं की मोहनचा मित्र जो होता सुनील, जसं की मग त्या ठिकाणी त्याला कळल्यानंतर लगेच सुनीलने मोहनच्या घराकडे धाव घेतली. सुनीलला पाहून मोहनला खूप आश्चर्य वाटले. सुनीलने जेव्हा त्याने पाहिल्यानंतर मोहनला जे आहे तो खूप आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे तो असा थोडासा खुश झाला. मोहन तो दिवस आठवला ज्या दिवशी त्याने सुनीलला मदत केली नव्हती. बघा, मागील तासामध्ये पाहिलं की मोहनने त्याला मदत केली नव्हती, की नाही. तरी सुनीलने बाईला सांगितलं होतं का, नाही. तर त्या दिवशी त्याला मोहनला कसं की आठवलंय, सुनीलला ज्यावेळेस त्याने मदत केली नव्हती तेव्हा मोहनला आठवलं, अरे या सुनीलला मी मदत केली नव्हती, परंतु माझ्या मदतीसाठी कोण आलाय, तर सध्या सुनीलच आलाय. मोहनला तो दिवस आठवला, त्या दिवशी सुनीलची मदत केली नव्हती, तो दिवस त्याला पुन्हा आठवला, आठवणी झाल्या. दिवशी त्याने सुनीलला मदत केली नव्हती, त्याला खूप पश्चाताप झाला. म्हणजे तो कुठेतरी नाराज झाला, त्याला खूप मनाला कुठेतरी थकलाय. कशामुळे, जेणेकरून आपण ज्या ठिकाणी सुनीलला ज्यावेळेस मदतीची गरज होती, त्यावेळी सुनीलला मोहनने काय केली होती, मदत केली नव्हतोय. परंतु ज्यावेळेस सुनीलला कळालं की मोहन आजारी पडलाय, तर सुनील काय करू लागला, धावतच त्याच्या घराकडे पोहोचला.
आलं लक्षामध्ये बाळांनो? मग या ठिकाणचा जो भाग आहे समोरचा तो आपण लगेच घेऊया आणि नाही तर आपण तो उद्याच्या तासामध्ये घेऊया. पण तरी उद्या आपण त्याच्यावरती चर्चा करूया. आज आपण त्याच्यावर थोडीशी चर्चा करून घेऊ. बघा, मोहन आणि सुनीलने एकत्र अभ्यास करून सर्व विषयाची तयारी केली. हळूहळू मोहनला बरे वाटले. परीक्षा सुरू झाली. मोहन व सुनील दोघांनाही सगळे पेपर चांगले गेले. निकालाचा दिवस होता. निकाल पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. मोहन सुनील दोघेही 96 गुण मिळवून वर्गात पहिले आले होते. मोहनने सुनीलचे आभार मानले तसेच त्याच्या कृत्याची क्षमा मागितली. मोहनला कळून चुकले की दुसऱ्याची मदत करणे आपला फायदाच होतो. बघा, मोहन आणि सुनील हे एकत्र काय करू लागले? अभ्यास करू लागले. म्हणजे जेणेकरून आपण एखादा आपला मित्र असतो त्या मित्रासोबत आपण काय करतोय? अभ्यास करतोय. हळूहळू सगळ्या विषयाची तयारी करतोय. तर मग मोहन आणि सुनील हे सगळ्या विषयाची काय करू लागले? आता तयारी करू लागले. हळूहळू मोहनला बरे वाटले. म्हणजे त्याचा जो आजारपणा होता तो त्या ठिकाणी संपूर्ण केला. परीक्षा सुरू झाली. परीक्षा म्हणजे काय? जीवनाची आपण ज्या ठिकाणी केलेलं वाटचाल जे आहे यश मिळवण्यासाठी त्याची मेहनत घेतली जाणारी त्याला म्हणतात परीक्षा. मोहन व सुनील दोघांनाही पेपर चांगले गेले. म्हणजे चांगले म्हणजे काय? पेपर सोपे गेले, चांगला जाणे. आता आपण 10वीच्या परीक्षेमध्ये बरेचसे लोक 10वीला आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी आपला भाऊ बहीण हे की नाही मोठे जे व्यक्ती असतात की आपल्या घरामध्ये 10वीला असतात. मग 10वीला गेल्यानंतर एक त्या ठिकाणी जीवनाची कलाटणी त्या ठिकाणी सुरू होते. मग 10वीच्या परीक्षेमध्ये आपण काय करतोय? त्याला आपण खूप शुभेच्छा देतोय, बरोबर नाही? चांगला पेपर गेला. तो म्हणतोय की खूप छान पेपर गेला. छान पेपर झाले म्हणजे काय? जेणेकरून त्याला सर्व प्रश्नांचे त्या ठिकाणी उत्तर आठवणे आणि त्या ठिकाणी त्याने किती प्रकारे लिहिले आणि ती किती प्रकारे बरोबर येतील असं त्याला वाटतं की मला या ठिकाणी चांगलेच गुण मिळतील. ज्या ठिकाणी चांगले परीक्षेमध्ये मला चांगलेच गुण मिळतील असं वाटतं त्याला म्हणतात चांगले पेपर जाणे. निकालाचा दिवस होता. निकालाचा दिवस म्हणजे काय? ज्या ठिकाणी झालेली परीक्षा जो आहे त्याचा मार्क मिळवणे, आपल्या त्याचे गुण मिळवणे, त्याचा दिवस उजाडला होता. निकाल पाहून सगळ्यांना आश्चर्यच वाटले. मोहन सुनील हे दोघेही 96 गुण मिळवून वर्गात पहिले आले होते. बघा, मोहन आणि सुनील हे जे दोन मित्र होते या मित्रांना एकूण 96 गुण मिळाले होते. 96. मोहनने सुनीलचे आभार मानले आणि तसेच त्याच्या कृत्याची क्षमाही मागितली. जसे त्याने क्षमा मागितली कशी? जेणेकरून त्या दिवशी त्याने मदत केली नव्हती त्याची क्षमाही मागून घेतली. म्हणजे मला तुझी जे मी दिलेला जो त्रास आहे या त्रासाला कुठेतरी मी तुझ्यामध्ये सामील होतोय, एकत्र होतोय. मोहनला कळून चुकले की दुसऱ्याची मदत केल्याने आपलाच फायदाच होतो. म्हणजे आपण ज्या ठिकाणी दुसऱ्याची मदत करतो नेहमीच सगळ्यांना मदत केली पाहिजे, मदत करावी. बघा, आपण घरामध्ये आपल्या आईवडिलांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे. इतर जे मोठे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा आपण काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे, हेल्प केली पाहिजे. जे आंधळे पांगळे जे लोक असतात रस्त्यांवरती त्यांना सुद्धा आपण काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे. आपल्या घरामध्ये जे म्हातारे आजी असतील, आजोबा असतील त्यांची सुद्धा आपण काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मित्राची मदत हा जो धडा आहे हा आज आपला संपलेला आहे. आपण उद्याच्या तासामध्ये याचे क्वेश्चन आन्सर प्रश्नोत्तर घेऊया. आता उद्यापासून आपण थोडंसं जो रिव्हिजनचा भाग आहे तो आपण घेऊया परीक्षेच्या काळासाठी. जेणेकरून आता प्रथम घटक चाचणी समोर जवळपास येऊन टेकलेलं आहे. काही दिवस आपल्या अगोदरच बाकी राहिलेले आहेत. त्या दिवसामध्ये आपण सर्व काही पूर्ण करूया. ज्या विद्यार्थ्यांनी अजून बुक घेतले नसतील, नोटबुक घेतले नसतील त्या विद्यार्थ्यांनी घ्यायचं आहे आणि सर्व धड्यांचे प्रश्न उत्तरे आता 1 ते 4 पासून आपण जसं की झेंडा आमचा, लोभी पोपट आणि सूर्य आणि वारा आणि फुलपाखरू या 4 धड्यापर्यंत आपल्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे. याचं वाचन करायचं आहे. वेळोवेळी याला त्याचे प्रश्नोत्तरे राईट करायचे आहे. जे रिव्हिजनमध्ये दिले जातील ते राईट करायचे आहे. ते पाठांतर करायचे आहे जेणेकरून आपल्याला समजेल परीक्षेच्या कालावधीमध्ये. आलं लक्षामध्ये? ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी मला सविस्तर विचारायचं आहे. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. समोरच्या तासामध्ये आपण प्रश्नोत्तरे क्वेश्चन आन्सर घेऊया. ओके, धन्यवाद स्टुडंट्स.